तर राम राम मंडळी. बऱ्याच दिवसाच्या सोयीनंतर आता आपण माघारी चाललेलो होतो साताऱ्याला. राजधानी साताऱ्याला. कंडक्टर आला होता लांबनं सुटून. म्हणे तुम्ही जिथून बसला तिथला नामोनिशाणच नाही. त्याच्यामुळे आम्ही एक ठिकाण आधीपासून तिकडे घ्या बाबा म्हटलं. आडवा हरी आणि पाय धरी. उगच नाही राजधानी म्हणून नाव टाकलं. गादी आमच्या साताऱ्यात महाराजांची. हे सगळं वातावरणाचा अंदाज घेतल्यानंतर आपण चाललो पुढच्या कामगिरीला. आता कामगिरी मात्र महत्वाची होती. आता आमचा विषय झाला होता असा की अर्ध्या हळकुंडासाठी लगीन मोडायची कथा आली होती. त्याच्यामुळे लगीन न मोडता हळकुंड तसंच जपून ठेवायची कामगिरी सध्या चाललेली होती. तर हळकुंड जपायसाठी आम्ही गेलो आणि मग काय नेहमीप्रमाणे बिल भरलं आणि वाऱ्या केल्या. आता वाऱ्या करायचा विषय असा होता की आमच्या नावाचा 7-12 तर नक्कीच घावल, पण रिपोर्ट काय घावत नव्हता. लहान पोरांचं उभं असतं रस्त्यावर लोळा गटरात लोळा लुळूनच काम असते ती. पण आता आम्ही लोळलो तर मग गती वेगळी यायची. मग ब्रँड विचारतात कोणता. त्यामुळे आपली वाचा न फोडता धरला पुढचा रस्ता. आता पुढची कामगिरी उद्याच्या भागात बघू.